आणखी दोन कन्फर्म कंटेस्टंट बिग बॉस मराठी सीझन 6चे दोन कन्फर्म कंटेस्टंट नाव मी तुम्हाला आताच इथे सांगणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदा यूट्यूब चॅनलवर आले असाल नक्की सबस्क्राईब करा. तर हे दोघंही कंटेस्टंट बिग बॉस हिंदीचे कंटेस्टंट होते आणि आता बिग बॉस मराठीमध्ये येत आहे. दोघंही एकाच सीझनमध्ये नव्हते पण आसपासच होते. एक बिग बॉस OTTचा कंटेस्टंट आहे आणि एक बिग बॉस 15चा अरे सीझनच सांगून दिला. तर पहिलं नाव मी सांगून देतो. पहिलं नाव आहे विशाल कोटियन. विशाल कोटियन हा बिग बॉस 15मध्ये होता, जसं की मी आता बोललो. प्रतीक सहजपाल, तेजस प्रकाश या सीझनची विनर होती. करण कुंद्रासुद्धा सीझनमध्ये होता आणि होती शमिता शेट्टी. तर हे चौघंही बिग बॉसच्या एका सीझनमध्ये होते आणि विशाल पण होता. 5 जणांचं नाव मी एका सीझनमधल्या सांगून दिलं. तर विशाल बिग बॉसच्या घरात येत आहे. खूप जास्त एंटरटेनिंग होता हा बिग बॉस 15मध्ये, खूप जास्त एंटरटेन केलं आपल्याला. पण याला एवढा चान्स नाही मिळाला, हा लवकरच इव्हेक्ट झाला. आता याला पूर्ण चान्स मिळणार आहे. हा स्वतःला प्रूव्ह करू शकतो बिग बॉस मराठीमध्ये. तर विशाल कोटियन बिग बॉसच्या घरात येत आहेत. तुम्ही केवढे एक्सायटेड आहे कमेंट करून नक्की सांगा. दुसरं नाव आहे आपलं, काय नाव आहे त्याचं, राकेश बापट. राकेश बापट हा बिग बॉस OTT सीझन 1मध्ये होता. तुम्हाला आठवण असेल शमिता शेट्टी आणि राकेश बापट फ्रेंडशिप स्ट्रॉंग होती दोघांची. मी असा तसा काहीच नाही बोलत, मी लहान आहे, मला जेवढं बोलायचं असते मी तेवढंच बोलतो. तर राकेश बापटनी मूवीज पण केली आहे मराठी आणि TV शोज पण केले आहे. आणि राकेशचं नाव मी पहिलेच सांगितलं होतं. जर तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला माहीत असेल की माझं नाव रमण आहे आणि मी खरंच बोलतो. तर मी नेहमी खरं बोलतो. या गोष्टीचा काही सेन्स नाही बनला पण तरी बोलून दिलं. तर भावांनो आणि बहिणींनो, 5 नावं मी पहिले सांगितली होती, आता 2 सांगितले. विशालचा आणि राकेशचं 7 नावे झाली. ते 5 वाला व्हिडिओ जाऊन बघून घ्या. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजसाठी खूप झाला. माझा माईक कालपर्यंत काम नव्हता करत, आज माझा माईकनं कमबॅक केला आहे. माईकसाठी सबस्क्राईब करून घ्या. ठीक केअर, बाय बाय.